श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो, माझ्या लेकरांनो आणि विशेषतः माझ्या तरुण बंधू भगिनींनो. श्री स्वामी समर्थाची कृपा तुमच्या सर्वांच्या जीवनावर अखंड राहो. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त ऐकण्यासाठी नाही तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. म्हणून माझी एक प्रेमाची विनंती आहे, हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत मन लावून ऐका, मध्ये सोडू नका. कारण शेवटचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. जर तुम्हाला असे प्रेरणादायी आणि अध्यात्माने भरलेले संदेश आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. बाळांनो, या जगात प्रत्येक माणूस स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. कोणी पैशासाठी धावतो, कोणी प्रसिद्धीसाठी धावतो, तर कोणी इतरांना मागे टाकण्यासाठी धडपडतो. पण मी तुम्हाला विचारतो, अशी ओळख करून काय उपयोग जे फक्त काही दिवस टिकते? खरी ओळख तीच असते जिचा सुगंध तुमच्या जाण्यानंतर लोकांच्या मनात राहते. तुमचे नाव घेतात लोकांच्या चेहऱ्यावर आदर उमटला पाहिजे. तुमच्या आठवणीने एखाद्याच्या मनात धैर्य निर्माण झाले पाहिजे. तुमचे जीवन दुसऱ्यासाठी प्रेरणा बनले पाहिजे. आजची तरुण पिढी खूप बुद्धिमान आहे. ज्ञानाची साधने भरपूर आहेत, पण ज्ञानाबरोबर संयम, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य तितकेच आवश्यक आहे. मोबाईलवर काही मिनिटात प्रसिद्धी मिळू शकते, पण मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी अनेक वर्षाची चांगली कर्म करावे लागतात. म्हणून मी सांगतो, प्रसिद्ध होण्यापेक्षा विश्वास बना, श्रीमंत होण्यापेक्षा मनाने मोठे बना. कारण पैसा हातात येतो आणि निघून जातो, पण चांगल्या स्वभावाची श्रीमंती कधीच कमी होत नाही. बाळांनो, लोक तुमच्या कपड्याकडे काही क्षण पाहतील, पण तुमच्या स्वभावाकडे आयुष्यभर पाहतील. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य काळानुसार कमी होईल, पण तुमच्या चांगल्या कर्माचे तेज दिवसेंदिवस वाढत जाईल. म्हणून स्वतःला सुंदर बनवा की तुमच्या मनातील प्रेम, तुमचे प्रामाणिक आणि तुमची सेवा हीच तुमची खरी ओळख ठरेल. आज अनेक तरुण इतराच्या यशाची स्वतःची तुलना करतात. दुसऱ्याच्या गाडीला पाहून दुःखी होतात, दुसऱ्याच्या घराला पाहून निराश होतात, दुसऱ्याच्या पगाराकडे पाहून स्वतःला कमी समजतात. पण बाळांनो, प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो, प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. म्हणून तुलना करू नका. तुलना केल्याने आनंद निघून जातो आणि आत्मविश्वास तुटतो. मी तुम्हाला सांगतो, तुमचा खरा प्रतिस्पर्धी दुसरा कुणी नाही, कालचा तुम्ही आणि आजचाही तुम्ही खरी स्पर्धा आहे. दररोज स्वतःमध्ये एक चांगलं गुण वाढवा, दररोज एक वाईट सवय सोडा, दररोज एखाद्या गरजूची मदत करा, आई वडिलाचा आशीर्वाद घ्या, दररोज देवाचे नामस्मरण करा. हे करत राहिलं तर तुमचे व्यक्तिमत्व असे घडेल की लोक तुमच्याकडे पाहून प्रेरणा घेतील. माझ्या लेकरांनो, पैसा आवश्यक आहे. मी पैशाचा विरोध करत नाही, पण पैशासाठी माणुसकी विकू नका, पैशासाठी सत्य सोडू नका, पैशासाठी विश्वासघात करू नका. कारण पैसा संपतो, पण पापाची सावली खूप लांबपर्यंत पाठलाग करते आणि चांगल्या कर्माचे पुण्य इतक्या सामर्थ्याने तुमच्या मागे उभे राहते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, शेतकरी, विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसाय करणारे किंवा घर सांभाळणारे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काम छोटा किंवा मोठा नसते, काम करण्याची निष्ठा मोठी असते. झाडू मारणारा माणूसही प्रामाणिक असेल तर तो महान आहे. मोठ्या खुर्चीवर बसलेला अधिकारी जर बेईमान असेल तर त्याची पदवी त्याला महान बनवू शकत नाही. माझ्या तरुण मित्रांनो, अपयश आले म्हणून स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक अपयशामध्ये भविष्यातील यशाची बीज लपलेली असतात. बीज जमिनीत पेरले जाते म्हणून ते संपत नाही, उलट त्यातून
मोठे वृक्ष तयार होतात. तसेच तुमच्या संघर्षाचे आहे आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची तयारी करत असतो. म्हणून ध्येय स्पष्ट ठेवा. जितके स्पष्ट असेल तितका मार्ग स्वतः तयार होतो जातो. सुरुवातीला वाटतं, कठीण वाटेल, लोक हसतील, नावे ठेवतील, कमी लेखतील, तुमच्या स्वप्नाची खिल्ली उडवतील. पण हे लक्षात ठेवा, जगाला तुमचे स्वप्न दिसत नाही, ते फक्त तुमची आजची परिस्थिती पाहते. म्हणून जगाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष द्या. प्रिय भक्तांनो, जर आत्तापर्यंतचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अजून पुढे मी तुम्हाला जीवन बदलणारे अनेक अनुभव, प्रेरणा आणि अध्यात्माची शक्ती सांगणार आहे. स्वामी समर्थाच्या प्रेरणादायी प्रवचनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या मित्रापर्यंत नक्की पोचवा. लक्षात ठेवा बाळांनो, स्वतःची ओळख पैशाने नाही तर स्वभावाने निर्माण होते. नाव प्रसिद्धी नाही तर स्वभावाने मोठे होते. आणि माणूस उंच पदावर बसल्याने मोठं होत नाही तर मोठं विचार मनात बाळगल्याने महान बनतो. बाळांनो, जगात प्रत्येकाला यश हवे असते, पण यशासाठी लागणारी किंमत फार कमी लोक मोजायला तयार असतात. प्रत्येकाला फळ हवे असते, पण झाड लावण्याची, त्याला पाणी घालण्याची, उन्हात उभे राहून त्याची काळजी घेण्याची तयारी नसते. म्हणून मी तुम्हाला सांगतो, यश एका दिवसात मिळत नाही. ते हजारो छोट्या प्रयत्नांनी, हजारो अपेक्षांनी आणि लाखो प्रमाणे क्षणाने घडत असते. आजची तरुण पिढी खूप वेगाने धावत आहे, पण बाळांनो, फक्त वेगाने धावून उपयोग नाही, योग्य दिशेने धावणे जास्त महत्त्वाचे आहे. चुकीच्या रस्त्यावर कितीही वेगाने धावला तरी तुम्ही योग्य ठिकाणी पोचू शकत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःला एक प्रश्न विचारून करा. मी जे करत आहे ते मला माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे का? जर उत्तर होय असेल तर कोणत्याही परिस्थितीत थांबू नका, आणि उत्तर नाही असेल तर दिशा बदला, पण ध्येय कधीही बदलू नका. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात काही लोक येतील जे तुमच्यावर विश्वास ठेवतील, पण काही असेही असतील जे तुमच्या प्रत्येक पावलावर शंका घेतील. ते म्हणतील तुझ्याकडून काही होणार नाही, ते म्हणतील तुझे स्वप्न खूप मोठे आहे. पण मी सांगतो, दुसऱ्याच्या शब्दांनी तुमच्या मनातील विश्वास कधीही तुटू देऊ नका. कारण ज्यांनी इतिहास घडवला त्याच्यावरही सुरुवातीला जगाने विश्वास ठेवला नव्हता. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. हा आत्मविश्वास पैसा देत नाही, प्रसिद्धी देत नाही, तो मिळतो सततच्या प्रयत्नाने. जेव्हा तुम्ही स्वतःची खोटे बोलत नाही, जेव्हा तुम्ही मेहनत टाळत नाही, जेव्हा तुम्ही संकटातही हार मानत नाही, तेव्हा तुमचा आत्मविश्वास पर्वतासारखा होतो. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्या अपेक्षावर हसतील, पण तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. म्हणून लोकांच्या टाळ्यासाठी काम करू नका, तुमच्या ध्येयासाठी काम करा. कारण टाळ्या काही क्षणाचे असतात, पण ध्येय पूर्ण झाल्याचा आनंद संपूर्ण आयुष्यभर सोबत राहतो. आज अनेक तरुण रात्रभर जागतात, पण अभ्यासासाठी नाही, मोबाईलसाठी तासनतास दुसऱ्याचे जीवन पाहण्यात वेळ घालवतात, पण स्वतःचे जीवन घडवण्यासाठी काही मिनिटे देत नाही. बाळांनो, वेळ हा सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. गेलेला पैसा परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. म्हणून प्रत्येकाचा दिवस, एक एक क्षण तुमच्या भविष्याची गुंतवणूक समजून वापरा. आई वडिलांचा आदर करा, त्याच्या डोळ्यातील अश्रू तुमच्या भागातील सुख कमी करू शकतात, आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या नशिबातील बंद दरवाजे उघडू शकतात. आईचे प्रेम आणि वडिलांचा संघर्ष समजून घ्या. त्याच्यासाठी दोन गोड शब्द कोणालाही मोठेपण आहे. ज्याच्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो त्याच्या घरात माझी कृपा सहज नांदते. माझ्या तरुण मित्रांनो, स्वतःला इतके साक्षात बनवा की परिस्थिती तुमच्यासमोर
नतमस्तक झाली पाहिजे. संकट आले की घाबरू नका. संकट म्हणजे देवाने दिलेली परीक्षा असते. परीक्षा कठीण असेल तर समजून जा. तुमच्याकडून देवाला मोठे कार्य करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.